पण ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ हा पार्ट बघूयात. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे दॅट इज नाव वी फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड आउट करणार आहे. त्यातलं पहिला आपला पहिलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं असणार आहे चार्ज स्फिअरसाठी. चार्ज स्फिअर, मग त्या चार्ज स्फिअर, सो आपण इथे एक चार्ज स्फिअर घेऊया आणि ह्या चार्ज स्फिअरच्या ह्याची रेडियस कॅपिटल आर आहे, रेडियस कॅपिटल आर. मग याच्या आउटसाईडला आपण एक पी पॉईंट घेऊया ॲट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर. नंतर इनसाईडला परत आपण ॲट डिस्टन्स आर आपण शक्यतो इथं आपल्या सिलेबसनुसार सरफेस आणि आउटसाईडलाच बघतोय. सो चार्ज स्फिअरच्या इनसाईडला कोणत्या प्रकारचं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळणार नाही. तर साधा सिंपल फेनॉमिना. सो तर पी पॉईंटला आपण अगोदर दॅट इज आउटसाईडला आपण जर इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट केली आउटसाईडला, तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळेल E इज इक्वल टू 1/4πε0 into K. K is dielectric constant for medium. Q, total charge of that sphere, that is Q upon distance जर घेतला आपण, so R square. This is a electric field outside, at outside. नंतर आपण जर सरफेस वरती जर आलो, ऑन सरफेस साठी जर बघितलं आपण, तर सरफेस साठी आपल्याला मिळेल ऑन सरफेस दॅट इज स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. सरफेसवरती आलो तर स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आर इतकी राहील. त्याच आपल्याला सरफेससाठी व्हॅल्यू मिळेल इट इज इलेक्ट्रिक फील्ड 1/4πε0 K इंटू Q अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. आता हे जर आपण सरफेस चार्ज डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये जर राईट केला तर ओके, सरफेस चार्ज डेन्सिटी, तर सरफेस चार्ज डेन्सिटी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन सरफेस एरिया. सो स्फिअर जर घेतला तर स्फिअरचा सरफेस एरिया 4π सरफेस एरिया Q अपॉन 4π आर स्क्वेअर, म्हणजेच Q इज इक्वल टू सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर स्क्वेअर. याचा यूज आपण इथे इक्वेशन जर केला तर आपल्याला आउटसाईड साठी इलेक्ट्रिक फील्ड मिळेल आउटसाईड साठी. सो Q 1/4πε0 K Q is sigma into 4π r square upon small r square. So 4π get cancelled. So E0 is equal to sigma r square upon epsilon K into small r square. इधर आउटसाईडला ऑन सरफेस जर बघितलं आपण, ऑन सरफेस वरती जर बघितलं तर सरफेस वरती स्मॉल r is equal again capital R, then we can written as at surface in terms of sigma upon epsilon K, because small r is equal to capital R, so r square get cancelled. This is the electric field on the surface. आणि आपण जर इनसाइडला जर गेलो ओके, इनसाइड तर चार्ज स्फिअर आहे, सगळे चार्जेस सरफेस वरती. सो इनसाइडला इलेक्ट्रिक फील्ड किती मिळेल तुम्हाला 0, बिकॉज नो एनी चार्ज इनसाइड द चार्ज कंडक्टरच्या इनसाइडला कोणत्या प्रकारचा फ्री चार्ज असणार, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे मिळणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती किती असणार आहे, तर 0 असणार आहे. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट दॅट. याच्यानंतर आपण दुसरं ऍप्लिकेशन बघणार आहे दॅट इज चार्ज सिलेंडर. तर चार्ज सिलेंडर साठी इलेक्ट्रिक फील्ड आहे आपल्याला मिळते ती, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड फॉर चार्ज सिलेंडर इज इक्वल टू 1/4πε0 2Q upon R. Okay, suppose Q is the total charge on sphere, so we can written as twice Q upon R. Again, in terms of charge density,
I think some small mistake is here, that is for cylinder here is with line charge density, not lambda, that is not q, that is a lambda. So lambda is equal to linear charge density q upon L. If you take this value in that equation, so we get the 1 upon 4 pi epsilon k into 2 lambda upon RL. Okay, so lambda is linear charge density and its value is q upon L. So this is the formula for the charge cylinder, that is a second application. Now third application, that is any shape charge conductor, any shape charge conductor. तो तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपण कंडक्टर, असा कंडक्टर ज्याचा स्पेसिफिक शेप नाही, एनी शेप चार्ज कंडक्टर इट आपण इलेक्ट्रिक फील्ड मिळते, दॅट इज E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन के, आणि जर फ्री मीडियम जर असेल तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन ओनली. आणि ते जर आपण फोर्थ ऍप्लिकेशन मध्ये जर घेतलं, that is any shape charge conductor, so sigma E is equal to sigma upon epsilon k. So this is a phenomena, or this is a application of Gauss law. मग चार्ज कंडक्टर साठी बघितलं आपण, चार्ज सिलेंडर any shape. So write down these formulas. So these are the important application of Gauss law. After that we discuss about the next point, next concept, that is a mechanical force. आता mechanical force acting on a charge conductor, mechanical force, next point अपना mechanical force acting on charge conductor वरती act होणारा mechanical force, and this mechanical force F is equal to sigma square ds. Okay, sigma is a surface charge density and ds is a surface area, small surface area, upon 2 epsilon k. K is a dielectric constant, Okay, after that we discuss about the next. आता आपल्याला क्वेश्चन आपल्या चॅप्टर मध्ये आपल्या शीट मध्ये क्वेश्चन असतात, मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय, F upon ds. So this is a mechanical force per unit area of charge conductor, that is small f is equal to F upon ds, and this is sigma square upon 2 epsilon k, or 1 upon 2 सिग्माचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये करतोय. सो 1 upon 2 into epsilon into k into E square. This is another formula for the mechanical force per unit area of charge conductor. So these are the important concepts. So this is a part of charge conductors. After that we discuss about the next concept, that is concept of dielectrics. तर the dielectrics जर घेतलं आपण, so what is mean by dielectrics? तर डायरेक्ट्रिक्स मीन्स काय ते आपण ह्या पार्ट मध्ये डिस्कस करूया. पॉज कर. Okay, non-conducting materials is called as a dielectrics, and these dielectrics are there are two types, that is polar molecules and non-polar molecules. तर polar molecule पण तर तुम्हाला नोट्स आहे. I simply tell the definition of polar molecule and non-polar molecules. तर polar molecule म्हणजे काय, तर इथं ऍक्च्युअल मॉलिक्युल्स मध्ये पोलॅरिटी प्रेझेंट असते, डायपोल मोमेंट इथं प्रेझेंट असते,
That means positive nuclei is not coincide with the negative nuclei. That means the dipole moment is present when these molecules is called as polar molecules, and when the positive nuclei is coincide with negative nuclei, negative charge particles or negative nuclei, then these molecules is called as a non-polar molecules. That is polarity, then dipole moment is absent. इथे डायपोल मुवमेंट कोणत्या प्रकारची होत नाही, अशा मॉलिक्यूलला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल्स असं म्हणतो साध्या सिंपल मध्ये. आणि जिथे डायपोल मुवमेंट प्रेझेंट असते त्यांना आपण पोलार मॉलिक्यूल्स असं म्हणतो, म्हणजे तिथे पोलॅरिटी असते. आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी नसते त्यांना आपण नॉन पोलार मॉलिक्यूल्स असं म्हणतो. ओके, सो दिस इज अ फेनोमेना रिलेटेड अबाउट द पोलार मॉलिक्यूल्स अँड नॉन पोलार मॉलिक्यूल्स. ओके, सो द कन्सेप्ट ऑफ पोलार मॉलिक्यूल्स अँड नॉन पोलार मॉलिक्यूल्स. तर याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर नेक्स्ट फेनोमेना आहे दॅट इज अ इलेक्ट्रिक पोलरायझेशन. आता इलेक्ट्रिक पोलरायझेशन वेक्टर आपण जर घेतला तर आपण हा इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड और इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी पण आपण शो करू शकतो. दॅट इज अ सिंपल फॉर्म्युला आहे पोलरायझेशनचा, दॅट इज P इज इक्वल टू इलेक्ट्रिसिबिलिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड और सरफेस चार्ज डेन्सिटी, दॅट इज चार्ज अपॉन एरिया. ओके, so this is the simple concept of the polarization vector. So P is equal to, this is the susceptibility in electric field, E is electric field intensity, plus upon polarization surface charge density sigma P, that is charge upon area. So Newton per meter square, these are the unit for this polarization. आता डायइलेक्ट्रिकचा यूज जो आहे, डायइलेक्ट्रिकचं म्हणजे ॲप्लिकेशन जे आहे ते म्हणजे काही मटेरियल आपण डायइलेक्ट्रिक मटेरियलपासून बनवतो, जो एनर्जी स्टोअर केली जाते, तिथे एनर्जी स्टोअर केली जाते. दॅट इज अ गुड एक्झाम्पल फॉर दॅट मटेरियल इज अ कॅपॅसिटर. मग आता कॅपॅसिटर जर घेतलं तर व्हॉट इज बाय कॅपॅसिटर? कॅपॅसिटर म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर? Capacity or capability of material to store the electric charge is called as capacitor. असं मटेरियल, असं डिव्हाइस जे चार्ज स्टोअर करतं त्याला आपण कॅपॅसिटर असं म्हणतो. कॅपॅसिटी टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड एज अ कॅपॅसिटर and it is a simple ratio of electric charge to the electric potential. So capacity of capacitor, C is capacity of capacitor is electric charge upon electric potential. It is a ratio of electric charge to the electric potential, Q upon V. So this is the capacity of capacitor. There are a number of types, that is तुम्ही याच्यामध्ये concept of parallel plate capacitor and the spherical capacitor आहे, cylindrical capacitor आहे. ओके, त्याची टाइप्स आहे. सो आपण जर केलं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जर घेतला, ओके, तर तिथे आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची इंटेन्सिटी, ओके, तर याचा पहिला पॉईंट घेऊया. पहिला टाइप्स दॅट इज अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. तसे भरपूर आहे, स्फेरिकल कॅपॅसिटर आहे, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आहे. तर आपण त्यातलं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघूया. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. So I recognize here parallel plate capacitor. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण पहिली टर्म जी आहे, ओके, दॅट इज इम्पॉर्टन्स आपण इथे घेतोय. इंटेन्सिटी बिटवीन टू प्लेट्स, आपण इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बिटवीन टू प्लेट, दोन प्लेट मधली, त्या दोन प्लेट एकूण पॅरलल आहेत, त्या दोन प्लेट मधली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय मिळते ती आपण एक पाठवत जातो. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बिटवीन टू पॅरलल प्लेट इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन. एप्सिलॉन इज अ परमिटिव्हिटी दॅट मटेरियल, आपण जे मटेरियलच्या प्लेट घेतल्या त्याची परमिटिव्हिटी. सो सिग्मा अपॉन एप्सिलॉन, सिग्मा म्हणजे तुम्हाला माहिती आहे चार्ज अपॉन एरिया इंटू एप्सिलॉन. सो epsilon into A, Q upon A is sigma. Okay, so in this way we can be written as, आता हेच आपण असे राईट करू शकतो, that is sigma upon epsilon is epsilon into K. ओके, आणि म्हणजे हे पण आपण अशा पद्धतीने राईट करता येईल, Q upon
क्यू अपॉन किंवा तुम्ही असे राईट करू शकता, दॅट इज सिग्मा. सो सिग्मा अपॉन epsilon k is equal to q upon epsilon k into a. So these are the capacity of parallel plate capacitor. तर electric field intensity for parallel plate capacity is equal to sigma upon epsilon is equal to q upon epsilon into a, and electric intensity is equal to sigma upon epsilon k is equal to q upon epsilon k into area of the plate. So this is the phenomena related about the parallel plate capacitor. आता आणखी काही वेगळ्या फॉर्ममध्ये आपण राईट करू शकतो. ओके, तर आपण दोन प्लेट जर घेतला, दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स जर V घेतला, तर दिस पोटेन्शियल डिफरन्स V दिस इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन, तर ह्याच इक्वेशन नुसार आपण घेऊ शकतो. बट E इज इक्वल टू V upon D. D is the distance between two plates. V is the electric potential. Then electric potential. So if you substitute the value in that equation, इथे जर आपण ही व्हॅल्यू जर टाकली तर आपल्याला मिळेल that is V upon D is equal to Q upon A epsilons, and so V is equal to Q into, so आता बघा आपण हे जर इक्वेशन इकडे घेतला आणि हा V इकडे सबस्टिट्यूट जर केला, A इंटू epsilons ह्या साईडला घेऊया, V ह्या साईडला सबस्टिट्यूट करूया, तर आपल्याला मिळेल A epsilons upon D is equal to Q upon V, आणि Q upon V is called as a capacity of capacitor. So new formula for capacity of capacitor is equal to A epsilons upon D or A epsilon K. K is a dielectric constant upon V. Okay, so this is another formula for the capacity of parallel plate capacitor is so this is a capacity of parallel plate capacitor. So A epsilon K upon D. K is the dielectric constant. So आता हे जर आपण व्हॅक्यूम साठी जर घेतलात, ओके, सो दिस इज अ मटेरियल मीडियम फॉर व्हॅक्यूम, म्हणजे दोन प्लेट मध्ये आपण जर व्हॅक्यूम जर घेतलं फॉर व्हॅक्यूम, सो सी हियर और व्हॅक्यूम or here, so we can written as A epsilon upon D only since K is equal to 1. So this is the capacity of parallel plate capacitor. After that we discuss about the next point, that is the energy stored in capacitor. Okay, energy stored in capacitor, this is an important point. Energy stored in capacitor, energy stored in capacitor. So C equal to the formula U is equal to 1 upon 2, simply we can write as Q square upon 2C. Okay, so this is a formula, that is energy stored in capacitors, Q square upon 2C. Already we know that is Q is equal to C into V from that equation. Okay, so Q is equal to C into V. If you substitute in the value in that equation, so we get 1 upon 2 into C into V square. Another one, okay, after that is you substitute here, that is the value of Q upon V. So C is equal to Q upon V, so we get 1/2 Q into V. So these are the different formulas for the electric energy storage capacitor. So these are the importance. आता याच्यामध्ये जर आपण हायर लेवलला जर काही कन्सेप्ट जर घेतला, म्हणजे आणखी जो आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये नाहीत, म्हणजे स्फेरिकल कॅपॅसिटर आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर, पण त्याची फॉर्म्युला आपल्याला नोन असणं गरजेचं आहे. मे ऑर मे नॉट बी क्वेश्चन इज आस्क युअर फॉर जी एक्झाम और नीट एक्झाम. त्या दृष्टीने जर बघितलं आपण, तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जर घेतला आपण, त्याच्यामधला स्फेरिकल कॅपॅसिटर जर घेतला, आता स्फेरिकल कॅपॅसिटर मध्ये आपण पॅरलल म्हणजे दोन प्लेट घेणार आहे, दोन स्फेरिकल प्लेट म्हणजे पॅरलल स्फेरिकल कॅपॅसिटर आपण जर घेतला, तर सपोज स्फेरिकल कॅपॅसिटर तर दिस इज अ कॅपॅसिटर, हिची आउटर प्लेट आपण इथड केलेली आहे, इनरची रेडियस ए, आउटरची रेडियस बी, अशा दोन स्फेरिकल प्लेट घेतले.
मग याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याच्यावरती चार्ज मायनस चार्ज, आणि ती अर्थ केलेली आहे आपण. ओके, प्लस अँड मायनस. सो इन दिस वे पॉझिटिव्ह चार्ज इनर सरफेसवरती क्यू आणि वरती पॉझिटिव्ह चार्ज तो काय आपण अर्थ केला. आणि मग इथं जर आपण कॅपॅसिटी जर मेजर जर केली तर कॅपॅसिटीचा सिंपल फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 4 पाय F0 AB upon B minus A. Alright, so this is a simple capacity of capacitor for spherical capacitor. ते जर आपण cylindrical capacitor जर घेतलं, cylindrical capacitor, cylindrical, आता याची फॉर्म्युला तुमच्यासाठी महत्त्वाची फक्त cylindrical capacitor माहीत असू द्या. त्याच्यावरती तुम्हाला नीट किंवा जेईला क्वेश्चन सीईटीला नाही फॉर्म्युला डायरेक्ट सिंपल फॉर्म्युला असेल तुम्हाला. ओके, मग आपण जर सिलेंड्रिकल कॅपॅसिटर जर घेतला तर सिलेंड्रिकल कॅपॅसिटरसाठी फॉर्म्युला दॅट इज C इज इक्वल टू 2 पाय F0 L इंटू लॉग ऑफ B अपॉन A. So this is the capacity of cylindrical capacitor. So this is the phenomena related about the capacitor. Pause. आता आपण जस्ट कॅपॅसिटर बघितला, कॅपॅसिटरचे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, त्याचे फॉर्म्युला, नंतर स्फेरिकल कॅपॅसिटर, सिलेंड्रिकल कॅपॅसिटरचे फॉर्म्युलेज बघितले आपण. नंतर पॅरलल प्लेट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपण डिस्कस केला. त्याच्यानंतर आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर हा पुढचा पॉईंट बघायचा. कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आता कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर याच्यामध्ये आपण दोन कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर एकदा सिरीजमध्ये आणि एकदा पॅरललमध्ये अशा पद्धतीने आपण केलं कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर बघणार आहे. तर पहिल्यांदा बघूया सिरीज कॅपॅसिटर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक कॅपॅसिटर आपण जर सिरीजमध्ये जर जॉईन केली इन दिस वे, दीज आर द कॅपॅसिटर, आणि आपण सिरीजमध्ये जर जॉईन जर केले, ओके, सिंपल नेटवर्क आहे, मी पूर्ण नेटवर्कने ड्रॉ करतो. अशा आपण कॅपॅसिटर सिरीजमध्ये जर जॉईन केले तर याची कॅपॅसिटी काय मिळेल, तर रिझल्टंट कॅपॅसिटी मिळेल आपल्याला 1/CS इज इक्वल टू C1, C2 अँड C3. सो 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. इन दिस वे वी कॅन write the equivalent capacitor for cross series combination. Next, parallel combination. आता पॅरलल मध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक कॅपॅसिटर आपण जर पॅरलली जर जॉईन केले, ओके, सो दिस वन, these are the capacitor are connected in parallel. असे आपण हे दोन किंवा दोनपेक्षा अधिक कॅपॅसिटर हे पॅरलली जर जॉईन जर केले तर याची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी आपल्याला काय मिळेल हे आपण एकदा डिस्कस करतोय. ओके, हाऊ टू फाइंड आउट द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. Okay, here we take as the three capacitor connected in parallel, C1, C2 and C3. Then equivalent capacity of capacitor, that is parallel, Cp is equal to C1 plus C2 plus C3. So this is the equivalent capacity of capacitor, C1 plus C2 plus C3. So these are the important points in electrostatic. जिथे आपले हे इलेक्ट्रोस्टॅटिक हे चॅप्टर संपते. आपण याची रिलेटेड फॉर्म्युले बघितली. सो आय टेक ॲज द समरी. मग समरी परत एकदा बघूया. आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक चार्ज इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर्स. जे दोन टाइप्स आहे, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह म्हणजे लाईक चार्जेस रिपल्शन, अनलाईक चार्जेस अट्रॅक्शन. चार्जचे युनिट कुलम्स, सीजीएस इन्स्टंट कुलम्स. नंतर आपण पुढे बघितलात इलेक्ट्रिक फोर्स म्हणजे कुलम्सला, दॅट इज F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 आपण R² हा त्याचा आपण फॉर्म्युला बघितला. नंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं, दोघांमध्ये रिलेशन. नंतर गॉस लॉ
गॉस लॉची ॲप्लिकेशन बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं मेकॅनिकल फोर्स. नंतर आपण पुढे याच्यातला पुढचा पार्ट आपण डिस्कस केला. दर इज डायलेक्ट्रिक्स, पोलर मॉलिक्युल्स, नॉन पोलर मॉलिक्युल्स. नंतर कॅपॅसिटर, कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, स्फेरिकल कॅपॅसिटर, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. नंतर कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी पॅरलल प्लेटची म्हणजे सिरीजमध्ये आपण कॅपॅसिटर जॉईन जर केला तर आपल्याला इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर मिळेल. आणि आपण जर पॅरलल कॅपॅसिटर जॉईन केलं तर आपल्याला इक्विव्हॅलेंट मिळेल.